नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अक्षय आणि आभ्यामधला गैरसमज दूर होऊन वाद मिटलेला असतो. त्यामुळे आता मुकादमांच्या घरात सगळेजण खुश असतात. जान्हवी आता प्रत्येकाला ज्यूस घेऊन येते आणि सगळ्यांना ज्यूस देते. आणि त्यानंतर आता आनंद म्हणतो की हे बघ अक्षय आणि अभिजित, आता तुमच्या सगळ्यात मोठा मी आहे, तेव्हा मी तुमच्या पाठीशी उभा राहणार. तर लगेच आभ्या आणि अक्षय म्हणतो की दादा तू आहेच आमच्या पाठीशी उभा. आणि आता दोघेही हसू लागतात. आणि त्यानंतर आता क्रिकेटमध्ये अक्षय आणि आभ्याची जोडी कशी हिट आहे आणि आम्ही एकत्र आल्यावरती कशी मॅच जिंकतो आणि विजय मिळवून घेतो, हे आता अक्षय आता आनंदला समजावत असतो. आनंद म्हणतो की बरं आहे बाबा, तुमची जोडी तर एकदम हिट आहे. आणि त्यानंतर आता इकडे रमाकांत म्हणतो की जसा अभिजित माझ्यासाठी आहात ना, तसेच तुम्ही दोघंसुद्धा मला आहात आणि तुम्ही दोघे देखील तसेच माझी बाळे आहात, असे रमाकांत त्यांना समजवतो. तर आनंद आणि अक्षय म्हणतो की मग आहोतच काकी आम्ही. आणि त्यानंतर आता रमाकांत म्हणतो की पण अभिच्या डोक्यात काय चालू आहे ते मात्र कळत नाही, कारण सध्या त्याचं अर्थाकडे अजिबात लक्ष नाही आहे आणि तो वेगळ्याच विचारात राहतो. ते ऐकून आता अक्षय पुन्हा आभ्याला समजावतो आणि म्हणतो की आभ्या, अरे चाललंय तुझं तरी काय? आणि हे बघ मी तुला सांगतोय की या अर्थाकडे तू लक्ष द्यायला हवं आणि तू आता जबाबदार बाप झाला आहेस, तेव्हा तुझी जबाबदारी आहे की अर्थाला नीट सांभाळायचे. आता आभ्या इकडे तिकडे बघू लागतो आणि काहीही न बोलता आता आभ्या त्याच्या बेडरूममध्ये जाऊ लागतो. पण पुन्हा आता अक्षय आभ्याचा हात धरतो आणि त्यानंतर आता आभ्याला सत्याची जाणीव झालेली असते. अक्षयच्या खांद्यावर हात ठेवत आता आभ्या म्हणतो की सॉरी भावा, मी भरकटत चाललो होतो आणि मला तर अर्थाची जाणीवच नव्हती. खरी जबाबदारी माझी अर्थ आहे हे मी विसरून गेलो होतो, पण मला तू माफ कर. अशा शब्दात आता आभ्या हा अक्षयची माफी मागत असतो. सगळेजण आता आभ्याचं बोलणं ऐकत असतात. आणि त्यानंतर आता आभ्याला पस्तावा येत असल्याचा बघून आता अक्षय म्हणतो की अभि, तू काही पस्तावा करू नको आणि मला ना तुझा अभिमान वाटतोय. अभिमान काही जरी केलं ना तरी तुला आज अर्थाची खऱ्या अर्थाने जाणीव आहे. आणि त्यानंतर आता अक्षय हा आभ्याला समजावतो आणि आभ्याला देखील आता अक्षयचे म्हणणे पटलेले असते. आणि सगळ्यांनासुद्धा जान्हवी, आनंद, रमाकांत सगळेजण आता अक्षयकडे बघतात. आणि त्यानंतर आता सगळेजण गेल्यानंतर पुन्हा रात्र होताच गार्डनमध्ये रमाकांत आणि आभ्या दोघेही बसलेले असतात. त्यानंतर आता रमाकांत पुन्हा आभ्याला समजावू लागतो आणि रमाकांत म्हणतो की हे बघ रमा आणि या घरचे सगळेजण खूप चांगले रे अभि, त्यांच्याशी प्रत्येकाशी तू चांगलं वागायला हवं. आणि असे म्हणत आता पुन्हा रमाकांत आता आभ्याची समजूत घालत असतो. आणि त्यानंतर आता रमाकांत आभ्याला समजावू लागतो की अरे आभ्या, प्रत्येक मुलगी जेव्हा सून म्हणून घरात येते ना, तेव्हा प्रत्येक त्या सुनेसाठी ते घर नवीन असतं आणि त्या सगळ्या घरांमधील लोकांमध्ये तिला मॅच करून घ्यावं लागतं. आपल्या रमाचंच उदाहरण घे ना, आपली रमा जेव्हा सून म्हणून या घरात आली होती तेव्हा तिला सगळ्यांशी कसं मॅच करून घ्यावं लागलं, हे आता सगळं रमाकांत आता आभ्याला समजावत असतो. रमाकांत म्हणतो की त्याचं काय आहे ना, आपल्या रमाला सगळ्या लोकांनी त्रास दिला, ती मॅच होत नव्हती, सूट होत नव्हती, तरीसुद्धा आपली रमा घर सोडून निघून गेली नाही. तिने आपल्या घरातील सगळ्यांना समजून घेतलं आणि सगळ्यांशी तिने पुन्हा एक नवीन नातं तयार केलं. असंच असतं हे आता रमाकांत अगदी योग्य पद्धतीने आभ्याला सांगत असतो आणि आभ्याच्या डोक्यात आता ते घुसत असतं. आणि इकडे आता रमाला सुद्धा ते सगळं आठवत असतं. आई आजीने आता माहीची कशी निवड केली आणि रमा ज्यावेळेस नव्हती त्यावेळेस माहीने या घराला कसं सांभाळलं, हे सगळं आता आई आजीने जेव्हा सीमाला सांगितलेले असते ते सगळं आता रमाला आठवू लागते. आणि त्यानंतर आता तेवढ्यात अक्षय तिथे येतो. रमाला बघून अक्षय खुश झालेला असतो. अक्षय म्हणतो की अगं रमा, काय करतेस तू? थांब, मगाशी मी कपडे बदलत होतो ना त्यावेळेस तुला सांगता नाही आला, आत्ता मी सांगायला आलोय. आणि हसतच अक्षय म्हणतो की आम्ही क्रिकेट खेळायला गेलो होतो ना तेव्हा मी आणि आभ्या मॅच जिंकलो. तर रमा खुश झालेली असते, कारण रमाला ऑलरेडी सगळं काही माहीत असतं. रमा आता विचारात पडते आणि रमा विचार करत असल्याचे बघताच आता अक्षयच्या ते लक्षात येते. अक्षय म्हणतो की रमा, अगं काय होतंय तुला? तर रमा म्हणते काही नाही वो, पाठ दुखते माझी. तर आता अक्षय म्हणतो की अशी कशी आहे काही की पाठ दुखायला लागली? आणि इकडे आता खेळता खेळता आभ्याला त्याच्या पायाला लागलेलं असतं आणि आभ्याचा पाय लांगडा झालेला असतो. आणि तेवढ्यात रमाकांत हा आभ्यासाठी चहा आणि स्वतःसाठी सुद्धा चहाचा कप घेऊन तिथे येतो. आभ्याकडे बघत आता रमाकांत आभ्या शेजारी बसतो आणि म्हणतो का रे आभ्या, आता कसा आहे रे पाय? तर आता आभ्या म्हणतो आता ठीक आहे बाबा.
आणि त्यानंतर आता रमाकांत म्हणतो की मला ना अक्षयची खूप काळजी वाटते अभ्या. तर आता अभ्या म्हणतो बापरे, अक्षयची या घरात केवढी काळजी आहे आणि माझी काहीच नाही. रमाकांत म्हणतो की अभिजित असं काहीच नाही आहे रे. आणि त्यानंतर आता रमाकांत म्हणतो झालं का तुझं सुरू. तेव्हा आता अभ्या हसू लागतो. रमाकांत म्हणतो की ज्या वेळेस रमा या घरात आली होती त्यावेळेस फक्त आपणच आता रमाला सपोर्ट करत होतो, म्हणजे तू आणि आरती. बाकी कोणीच रमाला सपोर्ट करत नव्हतो. आणि त्यानंतर आता रमाकांत म्हणतो की जर त्यावेळेस रमा असं म्हणाली असती की मला कोणी समजून घेत नाही आणि मी चालले, तर मग काय केलं असतं. तिने असा विचार केला असता तर. लक्षात येतं आहे का तुझं अभि. रमाकांत म्हणतो की रमाने तर सगळ्यांना समजून घेतलं म्हणून तिने तिची जागा कधी मिळवली ना ते कळलं देखील नाही. आणि त्यानंतर इकडे आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये रमाची मान दाबू लागतो. रमा म्हणते की माझी कंबर जरा लचकली ना, तर अक्षय आता रमाची कंबरसुद्धा दाबू लागतो. अक्षय म्हणतो की रमा मी तुला चांगलं ओळखतोय आणि मला सांग बरं काय झालंय रमा. तर आता रमा विचार करू लागते. तेवढ्यात आता रमा अक्षयला एकच प्रश्न विचारते आणि तो म्हणजे मी जेव्हा इथे नव्हते तेव्हा तुम्ही खुश होतात का. ते ऐकून आता अक्षयला विचार करण्यास रमाने भाग पाडलेलं असतं. रमा म्हणते काही नाही व माझ्या पाठीला दुखत होतं ना म्हणून मी बोलले. तर आता लगेच अक्षय म्हणतो की डोक्यात जर दुखलं ना तर माणूस असं बोलतो, पाठी दुखल्यानंतर बोलत नाही. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की रमा मी तुला सांगितलंय ना आपल्या दोघांना कोणीच वेगळं ठेवू शकत नाही आणि आपणही राहू शकत नाही. आणि त्यानंतर आता रमा पुन्हा विचार करते की मी नसताना सगळे जास्त आनंदी होते का. इकडे आता विचार करत अभय रमाकांतला सांगत असतो की बायकांसाठी ना हे करणं अगदी सोपं असतं आणि त्यांना ते अगदी सहज जमतं देखील. आणि जेव्हा ती मोठी होते त्यावेळेस मुलगी ही माहेर सोडून सासरी जाणार आहे यासाठी तिने अगोदरच मनाची तयारी करून ठेवलेली असते. असे आता अभय हा रमाकांतला समजावत असतो. आणि ते ऐकून आता रमाकांत म्हणतो की अभिजित आता हा विषय बंद कर, आता हे सगळ्याचा खूप कंटाळा आलाय. इकडे आता सायदा हा त्याच्या आईसोबत आता त्याच्या घरामध्ये विचार करत बसलेला असतो. आणि सायदाची आई आता भाजी करण्यासाठी आता भाजी निवडत असते. सायदाची आई खूप खुश असते. सायदाकडे बघत आता सायदाची आई म्हणते की साई तुला माहिती आहे का माझी अमरावतीची होणारी सून ना खूप सुंदर आहे आणि मला फोन करून काय विचारते माहिती आहे का, तुम्हाला सांबरवडी येते का. आणि लगेच आता सायदाची आई म्हणते की मी लगेच तिला रेसिपी पाठवली आणि मी तिला विचारलं की तुला येते का सांबरवडी आणि ही रेसिपी करून तयार कर. ती मला म्हणते कशी, तुम्हाला सांबरवडी आवडते का. तर ती सायदाची आई म्हणते की हो मी तिला सांगितलं मला खूप आवडते आणि लगेच मी इकडे आता मेथीची गड्डी घेऊन आले बघ आणि मी सुद्धा आता सांबरवडी करते आणि लगेच पाठवते तिला. असे आता सायदाची आई सायदाला सांगत असते. आणि आता सायदा हा विचार करत असतो. सायदाची आई पटकन पाठीमागे सायदाकडे बघते आणि म्हणते सायदा अरे कसला विचार करतोयस. आणि आता सायदाची आई सायदाकडे येत म्हणते की अरे साई काय चाललंय तुझं. साई म्हणतो की मला रमाला सगळं सांगायला हवं होतं, खरं खरं बरोबर नाही. तर आता सायदाची आई म्हणते काय सारखं रमारमा चाललंय आणि नवीन सून येणार आहे तिच्या समोरसुद्धा सगळं रमारमा करणार आहे का. सायदाची आई म्हणते की अरे ती अमरावतीची मुलगी आहे ना तिच्या नावावर 2 फ्लॅट आहे पुण्यामध्ये. तू जरा विचार कर साई, तिच्याशी जर तुझं लग्न झालं ना तर ते दोन्हीही फ्लॅट तुझे होतील तुझे. तुला काही कळतंय का. तर सायदा आता बाजूला जातो. सायदा म्हणतो बरोबर आहे आई तुझं, म्हणजे पैशासाठी तू मला विकलंस आणि पैशासाठी तू माझं आता त्या मुलीसोबत लग्न लावू राहिली याचा असाच अर्थ होतो ना. सायदाची आई पुढे येत आता सायदाला धरते आणि म्हणते काय बोलतेस तू. आणि राग येऊन आता सायदाची आई जोराने आता साईच्या कानाखाली मारते आणि म्हणते की काय म्हणालास तू, तुझ्या माईने विकले का तुला. अरे काय चांगलं काय वाईट ते मला तुझं काही कळत नाही का, कशाला असं बोलतोयस. असे रागाने सायदाची आई आता सायदाला सांगत असते. तुझं बरं काय, तुझं भलं काय, तुझं वाईट काय हे मला काही कळत नाही का. असे म्हणत आता सायदाची आई पुन्हा सायदाला आता असे म्हणत मोठ्याने ओरडत आता स्वतःचे तोंड जोडू लागते. सायदा आता त्याच्या आईचा हात धरू लागतो. त्यानंतर आता सायदा म्हणतो आई तुझ्या म्हणण्यामुळे मी साखरपुडा केला ना. आता सायदा म्हणतो की मला तिचं घर नको, मला गाडी नको, मग फक्त मला ती मुलगी पाहिजे. असं असेल तरच मी तिच्याशी लग्न करेन. आणि त्यानंतर आता साई म्हणतो की मला ना रमाला सगळं सांगायला पाहिजे. मला ना त्यांनी जरी माझ्यापासून लपवलं असलं तरी मला नाही लपवता येणार आहे. आणि त्यानंतर आता इकडे रमा ही हॉलमध्ये येऊन विचारात पडलेली असते. इकडे तिकडे येरझाऱ्या मारत आपण आल्याच्या अगोदर ह्या माहीमुळे या मुकदमांच्या घरात आनंद होता का आत्ता आहे याचा विचार आता रमा करत येरझाऱ्या मारत असते. इकडे आता रमाची कंबर लचकली आणि पाठ
मुरगळल्यामुळे आता लगेच अक्षयने आता मस्त थेरपिस्टला बोलवलेलं असतं आणि त्या तिथे येताच अक्षय म्हणतो की हे बघा ह्या मॅडम आल्या ना, ह्या एक्सपर्ट आहेत, त्या तुला बरं करतील रमा. आता त्या मॅडमकडे बघते. त्यानंतर आता रमा राग येऊन अक्षयला म्हणते कशाला बोलावलं उगाच तुम्ही, आणि मी झाले असते तशीच बरी. इकडे आता आई आजी जान्हवी सीमा तिघीही आता तिथे येतात आणि रमाला बघतात. बघत आता जान्हवी म्हणते ना, ही नाटक करते बघितलं का आई आजी तुम्ही, हिला नाटक बरोबर जमतंय आणि अक्षयचा विश्वास संपादन करण्यासाठी हे सगळं करते ही माई, बघितलं का तुम्ही. आई आजी म्हणते की हे सगळं काय चाललं ना तेच काही कळत नाही. इकडे आता अक्षय म्हणतो की रमा तू चुकीचं काय बोलते, टाइमपीस नाही थेरपिस्ट आहे थेरपिस्ट. अक्षय म्हणतो हे बघ रमा, या डॉक्टर आहेत आणि या तुला बरं करतील, ह्या एकदम एक्सपर्ट आहे, थेरपिस्ट आहेत ह्या मोठ्या, आणि ह्या डॉक्टर जे सांगतील ना ते एक्सरसाइज सगळं काही करायचं. आणि त्यानंतर आता बोट करत रमा म्हणते की हे बघा मी इंजेक्शन वगैरे काही घेणार नाही बरं का, तुम्हाला एकदा सांगते. आणि लगेच आता अक्षय हसू लागतो. अक्षय आता डॉक्टरांना म्हणतो की अहो ती इंजेक्शनला जरा घाबरते. तर इकडे जान्हवी म्हणते बघितलं का इंजेक्शनला कशी घाबरते ती. पुढेच आता त्या थेरपिस्ट म्हणतात की मॅडम पेन कुठं आहे. त्यावर ते ऐकून आता रमा म्हणते पेन, अच्छा. लगेच अक्षयला म्हणते की आपल्या रूममध्ये कुठे पेन वगैरे आहे बघा आणि यांना द्या, पेन लागतो यांना. तर आता अक्षय असू लागतो. तर त्या मॅडम म्हणतात अहो त्या तो पेन नाही हो. अक्षय म्हणतो की अगं ते पेन नाही, पेन म्हणजे तुला कुठं दुखतंय ना ते सांग रमा. आणि राग येऊन आता रमा पाठीमागे हात करत म्हणते की बघितलं ना इथे दुखतंय मानेला, इथे कळतंय का तुम्हाला. इकडे आई आजी सीमा ते सगळं बघत असतात. आणि त्यानंतर आता इकडे आई आजीला सीमा आणि जान्हवी म्हणतात की रमा ना ही ती माही रमा बनण्याचं ॲक्टिंग करते, ॲक्टिंग बघितलं का किती ओरिजिनल ॲक्टिंग आहे आणि ती तसं दाखवण्याचा प्रयत्न करते. इकडे आता त्या थेरपिस्ट म्हणतात की मॅडम तुम्ही फार विनोदी आहात. आणि त्यानंतर आता त्या मॅडम रमाचा हात पाठीमागे येऊन धरतात आणि हात वर करायला सांगतात. आणि लगेच रमा मोठ्याने ओरडते आणि म्हणते की अहो माझा हात वर नाही होत, नाही करता येत मला. मॅडम म्हणतात तुम्ही तुमचा हात गोलाकार फिरवा. तर रमाला ते सुद्धा जमत नसतं. रमा मोठ्याने ओरडू लागते आणि म्हणते की अजिबात नाही जमत. इकडे आता डॉक्टर ह्या सगळीकडे चेक केल्यानंतर आता रमाला म्हणतात कुठं कुठं दुखतं आणि तिथे तिथे डॉक्टर हात लावतात. तर मानेला वर हाताच्या खाली सगळं काही दुखत असल्याचे आता रमा सांगत असते. मानही तिला व्यवस्थित वर करता येत नाही, आताही गोलाकार आता फिरवता येत नसतो. हे सगळं रमा त्या थेरपिस्टला सांगते. पुन्हा सगळं चेक केल्यानंतर आता थेरपिस्ट तिच्या जागेवर जाऊन बसते. इकडे आई आजी सीमा जान्हवी ती सगळी मज्जा बघत असतात. रमा म्हणते की मला ना मानच हलवता येत नाहीये. अक्षय ते सगळं बघत असतो. आणि त्यानंतर आता मॅडम म्हणतात की तुम्हाला काय होतंय ना हे कळलंय मला. आणि थेरपिस्ट म्हणतात की आता मी तुम्हाला अगदी सोपी एक्सरसाइज सांगणार आहे, ते एक्सरसाइज फक्त तुम्ही करायची. तर आता रमा म्हणते ठीक आहे. आणि रागाने रमा आता अक्षयकडे बघू लागते. इकडे आता माही ही कॉलेजला निघालेली असताना आता तेवढ्यात आता साई माहीला भेटतो. आणि लगेच आता साई म्हणतो की रमा तुम्हाला मला काहीतरी सांगायचं आहे. तर माही म्हणते मी रमा नाही माही आहे. तर आता साई म्हणतो काय. आणि तेवढ्यात आता इकडे नैनाने माहीला फोन केलेला असतो आणि नैना आता माहीला म्हणते की रमाला ना तुला भेटायचं आहे. आणि लगेच आता माई म्हणते ठीक आहे. तेवढ्यात आई आजी ही नैनासमोर येते आणि नैनाला म्हणते की रमाला कुणाला भेटायचं आहे. तर आता नैनाला मोठा धक्का बसलेला असतो आणि आई आजीने आता रमाचे म्हणजे नैनाचे बोलणे ऐकलेले असते आणि नैनाने माहीला सांगितलेले असते की रमाला तुला भेटायचं आहे. आणि त्यानंतर आता माही ही फोनवरती म्हणते की भेटायला कुठे येऊ मी. तेवढ्यात आता पाठीमागून देविकासुद्धा तिच्या कारमधून तिथे आलेली असते आणि माहीकडे बघत आता देविका हाक मारतच म्हणते की माही. तर आता माही ही देविकाकडे बघते. आणि त्यानंतर आता देविकाने माहीला पकडलेलं असतं, कारण आता देविकाला वाटतंय की माही वकिलाकडे चालली. ताबडतोब आता देविकाने माहीला किडनॅप करून एका खोलीमध्ये आणलेलं असतं. इकडे नैना आणि रमा या दोघीही माहीच्या मोबाईलवर कॉल करतात आणि आता माही फोन उचलू लागताच माहीने फोन उचललेला असतो. पण त्याच वेळेस देविका माहीकडून तो फोन घेते आणि म्हणते की काही फोनवर वगैरे बोलायचं नाही, मला माहिती आहे तू वकिलाकडे जात होतीस ना. आणि देविका माहीचा फोन बाजूला ठेवते. तर इकडे आता नैना आणि रमा त्यांच्या फोनमध्ये सगळे देविकाचे बोलणे ऐकतात आणि माहीला किडनॅप केल्याचं
आता रमा आणि नयनाला समजलेलं असतं तेव्हा आता रमा आणि नयना मिळून आता देविकाची वाट लावत आता माहीला कसे सोडवतात आणि त्यानंतर मग खऱ्या सत्याचा उलगडा होऊन आता माही ही सायदाच्या कशी प्रेमात पडते तर रमा कशी पुन्हा अक्षयची कायमची होते हे बघण्यासाठी आणि आई आजी सीमा आणि जान्हवी समोर ही आपली खरी रमा असल्याचे सत्य कसे येते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.